नमस्कार. आज आपण टायफॉइड ताप आणि मानवी पचनसंस्थेवर होणाऱ्या त्याच्या गंभीर परिणामांबद्दल एका सखोल 3D ॲनिमेशनद्वारे माहिती घेणार आहोत. टायफॉइड ताप हा सॅल्मोनेला टायफी नावाच्या एका विशिष्ट जीवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. दूषित अन्न किंवा पाण्यामुळे हा रोग पसरतो. हा ॲनिमेटेड प्रवास मानवी शरीरात या जीवाणूचा प्रवेश कसा होतो आणि तो पचनसंस्थेत कसा पसरतो हे स्पष्ट करेल. सॅल्मोनेला टायफी जीवाणू प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने आपल्या शरीरात प्रवेश करतात. स्वच्छतेचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. स्क्रीनवर दिसत असलेले हे सूक्ष्मजीव म्हणजे सॅल्मोनेला टायफी जीवाणू आहेत, जे टायफॉइड तापाला कारणीभूत ठरतात. त्यांच्याकडे लक्ष द्या. आता आपण पाहूया की हे जीवाणू दूषित अन्नातून किंवा पाण्यातून आपल्या शरीरात नेमके कसे प्रवेश करतात. एकदा शरीरात प्रवेश केल्यावर हे जीवाणू आता मानवी पचनसंस्थेतून पुढे प्रवास सुरू करतात. त्यांचा प्रवास कसा होतो ते पाहू. हे सूक्ष्म जीवाणू आता अन्ननलिकेतून खाली उतरून प्रथम पोटात पोहोचतात. पोटातील आम्लातूनही ते कसेबसे बचाव करतात. पोटातून बाहेर पडून हे जीवाणू लहान आतड्यांमध्ये पोहोचतात. इथेच त्यांचा खरा प्रभाव सुरू होतो. हे लहान आतड्याच्या भिंतींचे स्वच्छ क्रॉस सेक्शन आहे. लहान आतड्यांमध्ये पोहोचल्यावर सॅल्मोनेला टायफी जीवाणू वेगाने आपली संख्या वाढवण्यास सुरुवात करतात आणि शरीरासाठी समस्या निर्माण करतात. लहान आतड्याच्या भिंतीतून ते आता रक्तप्रवाहात प्रवेश करतात. रक्तप्रवाहात प्रवेश केल्यावर ते संपूर्ण शरीरात पसरू लागतात, ज्यामुळे संसर्ग तीव्र होतो. जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करताच आपली रोगप्रतिकार शक्ती इम्युन सिस्टम लगेच प्रतिसाद देते. पांढऱ्या रक्तपेशी या जीवाणूंना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. या प्रतिक्रियेदरम्यान रोगप्रतिकार शक्ती जीवाणूंशी लढत असताना शरीरात काही विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांमध्ये तीव्र आणि वाढत जाणारा ताप, पोटाच्या भागात वेदना आणि तीव्र थकवा यांचा समावेश होतो. वेळेवर निदान आणि उपचार आवश्यक आहेत. टायफॉइड हा पचनसंस्थेवर थेट परिणाम करणारा एक गंभीर आजार आहे, जो सॅल्मोनेला टायफीमुळे होतो आणि आतड्यांतून रक्तप्रवाहात पसरतो. आपण पाहिले की या जीवाणूंचा प्रवास अन्नप्रवाहात सुरू होऊन रक्तप्रवाहात कसा समाप्त होतो, ज्यामुळे शरीरात उच्च ताप आणि इतर लक्षणे दिसतात. स्वच्छता राखा, शुद्ध पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या. टायफॉइडपासून स्वतःचा बचाव करा. धन्यवाद.